संतापजनक. ज्वारी खरेदीच्या नोंदणीसाठी गर्दी केलेल्या शेतकऱ्यांवर पोलिसांचा लाठीचार्ज. 4 शेतकरी जखमी, रुग्णालयात दाखल. जळगाव. भडगाव शेतकरी संघात ज्वारी खरेदीसाठी MSP अंतर्गत ऑनलाईन नोंदणी टोकन वाटपावेळी मोठी गर्दी उसळल्याने गोंधळाचं वातावरण निर्माण झालंय आणि यावेळी पोलिसांनी कोणताही विचार न करता थेट लाठीचार्ज केल्याचा गंभीर आरोप शेतकऱ्यांनी केलाय. या घटनेत 3 ते 4 शेतकरी जखमी झाले असून त्यांच्यावर जळगाव जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. माझे वडील रात्रीपासून उपाशीपोटी रांगेत उभे होते. त्यांना एवढा मार लागलाय की भडगाव ते जळगावपर्यंत रक्त थांबत नव्हते, असं म्हणत शेतकऱ्याच्या मुलीने घडलेल्या घटनेवर संताप व्यक्त केला आहे. शेतकऱ्यांची ज्वारी गहू पिकांची काढणी झाली असून बाजारात नव्यानं ज्वारी येते आहे. त्यामुळे शेतकरी बांधव बाजार समिती आणि खरेदी केंद्रावर गर्दी करून आपले पीक विक्रीसाठी उपलब्ध करत आहेत. त्यासाठी आवश्यक ती शासकीय नोंदणी करण्यासाठी गर्दी होते आहे. मात्र या गर्दीसाठी योग्य नियोजन करण्याऐवजी पोलिसांकडून शेतकऱ्यांना काठीने मारहाण करण्यात आली आणि या घटनेनंतर शेतकरी आणि शेतकरी संघटनांनी संताप व्यक्त करत पोलिसांवर कारवाईची मागणी केली. पोलिसांच्या लाठीचार्जमध्ये एका शेतकऱ्याच्या डोक्याला आणि पाठीला मार लागल्याची माहिती समोर येते. जखमी शेतकरी संजय शांताराम पाटील यांनी संतप्त प्रतिक्रिया देताना म्हटले, आम्ही काही चोर नव्हतो, आम्ही आमच्या पिकाच्या विक्रीसाठी नोंदणी करण्यासाठी आलो होतो. पोलिसांनी योग्य नियोजन करण्याऐवजी आमच्यावर लाठीचार्ज केला, असा आरोप त्यांनी केला आहे. तर शेतकरी पाटील यांची मुलगी राधिका पाटील यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. माझे वडील रात्रीपासून उपाशीपोटी रांगेत उभे होते. त्यांना एवढा मार लागला आहे की भडगाव ते जळगावपर्यंत रक्त थांबत नव्हतं. पोलिसांचे काम संरक्षणाचे आहे, मारहाणीचं नाही. आम्ही याविरोधात कायदेशीर लढाई लढणार, असा संताप राधिकाने व्यक्त केला आहे. आणि या घटनेमुळे शेतकरी वर्गात संतापाची लाट उसळली असून संपूर्ण परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालेलं आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, जळगाव.